मुंबई, पावसाने भिजलेली ती रात्र. साल होतं 1980. मुंबईची शान असलेल्या समुद्रकिनाऱ्याजवळ उभं असलेलं एक आलिशान हॉटेल. आत लाईट्स, म्युझिक, हशा आणि ग्लॅमर्सचा जल्लोष सुरू होता. फिल्म इंडस्ट्रीतील मोठी मोठी नावं त्या पार्टीत हजर होती. बाहेर विजा कडाडत होत्या, पण आत लोकांच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद दिसत होता. पण अचानक एका खोलीतून आलेली ती भेदक किंकाळी. सगळं काही थांबलं. संगीत चालू होतं, पण लोकांचे कान त्या आवाजाकडे वळले. काही सेकंदातच गोंधळ उडाला. लोक त्या खोलीकडे धावले आणि जे त्यांनी पाहिलं ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत. जमिनीवर रक्त, फुटलेल्या वस्तू आणि त्या रक्तात पडलेली एक स्त्री. ती साधी स्त्री नव्हती, ती होती झीनत अमान, जिच्या सौंदर्यावरती संपूर्ण देश फिदा होता. जिच्या एका स्माईलनं थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. पण त्या रात्री ती पूर्णपणे तुटलेली होती. ही कथा आहे एका स्टारची, पण त्याहून जास्त एका स्त्रीची, जिला जगानं देवतेसारखं उचललं, पण नंतर निर्दयीपणे तोडलं. 19 नोव्हेंबर 1951, मुंबई. झीनतचा जन्म एका सुसंस्कृत कलात्मक घरात झाला. त्यांचे वडील अमानुल्लाह खान एक प्रसिद्ध लेखक. पण आयुष्यानं सुरुवातीलाच तिला धक्का दिला. आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि काही वर्षांनी वडिलांचं निधन. लहान वयातच झीनतला आयुष्याची कडू बाजू कळली. आई तिला घेऊन जर्मनीला गेली. तेथील मोकळं वातावरण, स्वतंत्र विचार आणि पाश्चात्य संस्कृती यांनी झीनतला वेगळं बनवलं. ती फक्त सुंदर नव्हती, ती बिनधास्त होती, स्वतःच्या अटींवर जगणारी होती. 1970चं ते साल होतं. सौंदर्याची खाण असलेली ती मुलगी मिस एशिया पॅसिफिक बनली आणि एका क्षणात ती स्टार झाली. पण बॉलिवूडमध्ये सुरुवात इतकी सोपी नव्हती. पहिल्या फिल्म्स फ्लॉप झाल्या. लोक म्हणाले, ही टिकणार नाही. फक्त सुंदरता असून चालत नाही, त्यासाठी टॅलेंट पण असावं लागतं. ती निराश झाली, इतकी की ती भारत सोडून जाण्याचा विचार करत होती. पण नशीब जितकी परीक्षा घेतं, तसंच कधीकधी शेवटच्या क्षणी गेम बदलतं. देवानंद, एक मोठं नाव. त्यांना त्यांच्या फिल्मसाठी एक वेगळी मुलगी हवी होती, कारण भूमिका होती त्यांच्या बहिणीची. त्यामुळे अनेक नामवंत अभिनेत्रींना विचारणा केल्यावरही त्यांनी त्यासाठी नकार दर्शवला होता. कोणीही त्या भूमिकेसाठी तयार नव्हतं. पण जेव्हा ही गोष्ट झीनतला समजली, तेव्हा तिने आपल्यासाठी हा एक सुवर्ण संधीचा क्षण आहे असा विचार केला. एकदा प्रयत्न करून पहावा म्हणून झीनत तयार झाली. हरे रामा हरे कृष्णा आणि दम मारो दम, बस इतकंच पुरेसं होतं. त्या गाण्यानं देश बदलला. लोकांनी पहिल्यांदाच अशी मुलगी पाहिली, बिनधास्त, आधुनिक, धाडसी. झीनत अमान आता फक्त अभिनेत्री नव्हती, ती एक क्रांती होती. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. राज कपूर एक फिल्म बनवत होते, त्यांची ड्रीम फिल्म सत्यम शिवम सुंदरम. सगळ्यांनी नकार दिला, कारण रोल बोल्ड होता. शिवाय अभिनेत्रीला आपल्या चेहऱ्याची एक बाजू जखमी झालेली दाखवायची होती. इमेज खराब होईल अशी भीती इतर अभिनेत्रींना वाटत होती. पण झीनत ती वेगळी होती. ती म्हणाली, मला करायचं आहे. ती साध्या साडीत जळालेल्या चेहऱ्याच्या मेकअपमध्ये गेली. राज कपूर तिला ओळखूच शकले नाहीत आणि त्याच क्षणी ती रूपा बनली. फिल्म हिट झाली आणि झीनत टॉपवरती पोचली. पण जिथे लाईट्स जास्त असते, तिथे सावल्या पण गडद असतात. यश, पैसा, प्रसिद्धी सगळं होतं, पण आतून ती एकटी होती. आणि अशाच वेळी तिच्या आयुष्यात आला संजय खान. पहिल्यांदा भेट, मग मैत्री आणि मग प्रेम. किमान झीनतला तसं वाटलं. संजय खान विवाहित होते, पण
प्रेमाला तर्क नसतो. सुरुवातीला सगळं सुंदर होतं. फोन, कॉल्स, भेटी, गिफ्ट्स. जिनतला वाटलं हा आहे माझा माणूस. पण हळूहळू प्रेम बदलायला लागलं. कंट्रोल, शंका, राग. तू तिथे जाऊ नकोस, हे कपडे घालू नकोस, त्या लोकांना भेटू नकोस. जिनतला कळायला लागलं ती एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेली आहे. आणि मग ती रात्र आली. 7 जानेवारी 1980. ताज हॉटेल. जिनत त्या रात्री तिथे गेली. कदाचित नातं वाचवायला, कदाचित उत्तर मिळवायला. पण दार बंद झालं आणि आत वाद सुरू झाला. आवाज वाढला, राग वाढला आणि मग हिंसा. नेमकं काय झालं कोणीच खात्रीनं सांगू शकत नाही. त्या रात्रीनंतर काही दिवस ती हॉस्पिटलमध्ये एका शांत खोलीत, पांढऱ्या भिंती, औषधांचा वास आणि खिडकीतून आत येणारा फिक्कट प्रवाह. बेडवर पडलेली ती होती जिनत. डोक्यावरती पट्ट्या, चेहऱ्यावरती जखमा आणि डोळ्यांवरती जाड बांधलेला बँडेज. आरशात स्वतःकडे पाहण्याची हिंमत नव्हती तिच्यात. हळूहळू डॉक्टर आवाजात बोलत होते, नर्व्स डॅमेज आहेत, पूर्णपणे ठीक होणं कठीण आहे. हे शब्द जिनतच्या कानावर पडले, पण ती काही बोलली नाही. कधीकधी वेदना इतकी खोल असते की अश्रूही बाहेर येत नाहीत. त्या दिवशी पहिल्यांदाच जिनत अमानला जाणवलं, मी हरले आहे. बाहेर मीडिया उभा होता. हेडलाईन्स सर्वत्र फिरत होत्या. बॉलिवूड क्वीनवर हल्ला, प्रेम की सजा. सत्य काय आहे? पण सत्य अजूनही बंद दरवाजामध्ये कैद होतं. काही दिवसांनी जिनतने पहिल्यांदा आरशात स्वतःला पाहिलं. ती काही सेकंद स्वतःकडे बघत राहिली आणि अचानक तिने आरसा दूर फेकून दिला. ही मी नाही, ही मी नाही, ही मी असूच शकत नाही. ती ओरडली. ती मुलगी जिच्या सौंदर्यावरती जग फिदा होतं, पण आज ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. पण इथेच कथा संपत नाही. काही आठवड्यांनी ती पुन्हा सेटवरती परतली. हो, जखमी चेहऱ्यासोबत, तुटलेल्या मनासोबत, पण एक हट्ट घेऊन, मी थांबणार नाही. लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. काहींना सहानुभूती होती, काहींना कुतूहल आणि काही फक्त गॉसिप करत होते. बॉलिवूड, जिथे तुमचं यश साजरं केलं जातं, पण तुमचं दुःख एंटरटेनमेंट बनतं. त्या दिवसापासून जिनत बदलली. ती पूर्वीसारखी निष्पाप राहिली नाही. ती जास्त शांत झाली, जास्त विचार करू लागली आणि सगळ्यात मोठं, तिने लोकांवरती विश्वास ठेवणं कमी केलं. एक सीन, शूटिंग सुरू आहे. डायरेक्टर ओरडतो, ॲक्शन. जिनत कॅमेराकडे उभी राहते, डायलॉग बोलते, हसते, कट. आणि जशी कॅमेरा बंद होतो, तिचं हसू गायब होतं. डोळ्यात पुन्हा तोच सन्नाटा. कारण ती आता फक्त अभिनय करत नव्हती, ती स्वतःला लपवत होती. वेळ पुढे जातो, पण जखमा तशाच राहतात. मग येतो एक टप्पा जिथे माणूस ठरवतो, आता पुरे. जिनतनेही तेच ठरवलं. ती हळूहळू इंडस्ट्रीपासून दूर जाऊ लागली. ग्लॅमर्स, लाईट्स, पार्टीज, सगळं मागे सोडायला लागली. लोक म्हणाले तिचा काळ आता संपला. पण खरं काय होतं? ती स्वतःला वाचवत होती. मग तिच्या आयुष्यात आली आईची आठवण. जर्मनीचे दिवस, ते साधं आयुष्य जिथे ती फक्त जिनत होती, स्टार नाही. आणि कदाचित ती पुन्हा तसंच काहीतरी शोधत होती. पण नशीब अजून एक परीक्षा घेणार होतं. नंतर तिच्या आयुष्यात आला मझहर खान. तिला वाटलं यावेळी सगळं ठीक होईल, पण नशीब पुन्हा फिरलं. लग्नानंतर त्याच गोष्टी,
वाद, त्रास, मारहाण 12 वर्ष ती सहन करत राहिली. का? कारण ती आई होती. तिची मुलं, तिची जबाबदारी. 1998 मझहरचा मृत्यू झाला आणि तिला वाटलं आता ती मोकळी आहे. पण नाही. नवीन लढाई सुरू झाली. घरातच विरोध, नातेवाईक, ताण. पण यावेळी झीनत बदलली नाही. ती उभी राहिली, एकटी पण मजबूत. तिने स्वतःला पुन्हा उभं केलं. आज ती 70 वर्षांची आहे, पण तिच्या डोळ्यात भीती नाही, फक्त आत्मविश्वास आहे. ती सांगते, खरं धाडस तुमच्या कपड्यात नाही, ते तुमच्या आत, तुमच्या आत्मविश्वासात असतं. ही कथा फक्त जिनतअमांची नाही, ही प्रत्येक त्या स्त्रीची आहे जिला कधी ना कधी कोणीतरी तोडलं आहे. पण प्रश्न आहे, तुम्ही तुटून राहणार की पुन्हा उभे राहणार? आणि शेवटी एक विचार, त्या रात्री जे लोक शांत उभे होते ते खरंच निर्दोष होते का? की त्यांची शांतता सर्वात मोठा गुन्हा होती? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की लिहा.